नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, DMRनी कंत्राटी पदभरती जी जाहीर केली होती, तर त्याविरोधात संप वगैरे चालू होता. तर आता संप त्याच्यामध्ये संपलेला आहे. त्यामध्ये संपामध्ये निष्कर्ष असा ठरला की DMRनी कंत्राटी पदभरती रद्द करणार म्हणून. कंत्राटी पदभरती रद्द करणार म्हणून सांगितलेलं आहे, पण त्यामध्ये पहा एक नवीन जाहिरात आलेली आहे. स्मार्ट सर्व्हिसेसची, जी स्मार्ट सर्व्हिसेस कंपनी आहे, ज्यामध्ये वर्ग 4चे आणि पदे भरली जात होती अगोदर, आता वर्ग 3चे पण काही पदे यामध्ये ॲड केलेले आहेत. ही जाहिरात ऑलरेडी आलेली आहे. तर पहा यामध्ये कोणते पद आहेत काय नाही तर पाहून घेऊ. तर पहा सुरुवातीला स्मार्ट सर्व्हिसेस कंपनी ही कुठे भरते पदे, तर मार्फत स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय महाविद्यालय अंबेजोगाई या ठिकाणी ही पदभरती असणार आहे. पदोन्नती भरतीपर्यंत निव्वळ तात्पुरत्या. पहा या ठिकाणी परमनंट वॅकन्सी येईपर्यंत, जे DMRची परमनंट वॅकन्सी येणार आहे तोपर्यंत निव्वळ तात्पुरत्यासाठी ही वॅकन्सी काढलेली आहे असे या सांगते. कंत्राटी बाह्य स्रोताद्वारे भरायचे आहेत. अर्ज स्वीकारण्याची तारीख ही 24/7 पासून अर्ज अंतिम तारीख ही 25/7 राहील. तर पहा या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर यामध्ये पहा 24/7/2025 ते 25/7/2025 मध्ये यामध्ये फक्त एका दिवसाचा तुम्हाला फॉर्म भरण्याचा कालावधी दिलेला आहे. ठीक आहे. तर हे खूप कमी कालावधी, एका दिवसामध्ये फॉर्म भरणं खूप अशक्य आणि अवघड गोष्ट आहे. तरी पहा आज 25 तारीख आहे. आज सुरुवातीला आपण सकाळी 6 वाजता हा व्हिडिओ सोडते. जेवढ्या लवकर व्यक्तींना ज्यांना व्हिडिओ लवकर भेटला त्यांनी जाऊन फॉर्म भरू शकता, जर माहिती तुम्हाला लवकर भेटली तर. तर ठीक आहे. तर पहा चालू करू. तर पहा सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत हे ऑफिस चालू असतं. तर तुम्हाला टिप्स 25 संध्याकाळी 5 वाजेच्या नंतर अर्ज स्वीकारले जात नाहीत. आज संध्याकाळी 5च्या नंतर हे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. जे कोणी तुमचे अंबेजोगाईमध्ये आहे त्यांना संपर्क साधून तुम्ही हे फॉर्म भरू शकता. तर पहा यामध्ये पहिलं पद असणार आहे कनिष्ठ लिपिक म्हणून आहे. यामध्ये पदवीधर तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यानंतर MSc आणि टायपिंग मराठी इंग्रजी होणं गरजेचं. 48 पदे आहेत. प्रयोगशाळा तज्ञमध्ये पॅरामेडिकलचा कोर्स जो असतो टेक्निशियनचा, तो पण होणं गरजेचं आहे. 5 वॅकन्सी आहेत. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यकमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीचा बॅचलरचा कोर्स होणं गरजेचं आहे. BSc किंवा भौतिकशास्त्र, त्यामध्ये 5 पदे आहेत. त्यानंतर रुग्णवाहिका चालक, ज्याला आपण ड्रायव्हर म्हणतो, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर, तो 10वी पास असणं गरजेचं आहे आणि ड्रायव्हिंगचा त्याला अनुभव असणं पण गरजेचं आहे. त्यामध्ये 7 जागा आहेत. त्यानंतर सहाय्यक ग्रंथपालमध्ये पण आहे तर 1 जागा, छायाचित्रकारमध्ये 1 जागा आहे आणि आरोग्य प्रचारक, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये आरोग्य प्रचारक ही जागा आहे. यामध्ये पण 1 जागा असणार आहे. त्यानंतर आरोग्य उपनिरीक्षक या ठिकाणी पण जागा निघालेली आहे. त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर इंजिन चालक आहे, इंजिन चालक. त्यानंतर विद्युत यांत्रिकीमध्ये 1 जागा आहे आणि त्यानंतर उपकरणे यांत्रिकी, ज्यामध्ये सर्वसाधारण काही उपकरणे असतील त्यामध्ये असणे. पण यामध्ये महत्त्वाचे 1 ते 2 वर्षाचा अनुभव आहे, ते तुम्ही कंपल्सरी असला पाहिजे. त्यानंतर सुतार आहे. सुतार पहा 10वी पास असणं चालतं. त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र ITI किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेचा अभ्यासक्रमचा ट्रेनिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर शिंपी आहे आणि प्रभारक आहे हे. त्यानंतर महत्त्वाची पोस्ट आहे अधिपरिचारिका. पहा अधिपरिचारिकामध्ये नवीन नर्सिंग किंवा हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये पदवी किंवा डिप्लोमा अनुभव, हॉस्पिटल आरोग्य सुविधा ऑपरेशनमध्ये 3 ते 5 वर्षाचा अनुभव. ठीक आहे. पहा या ठिकाणी एक अट दिलेली आहे तुम्हाला. डिप्लोमा आणि GNM BSc वाले फॉर्म भरू शकतात. त्यामध्ये 49 जागा आहेत. पण 3 ते 5 आरोग्य सुविधामध्ये आणि ऑपरेशनमध्ये 3 ते 5 वर्षाचा अनुभव असणं अनिवार्य आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर आरोग्य शिक्षकमध्ये पण जागा आहेत. ज्याचं BEd प्राधान्य असेल त्याला घेतलं जाईल. 2 जागा. दंततंत्रज्ञ आहे 1 जागा. समाजसेवा अधीक्षक आहे, त्याच्यामध्ये पण जागा निघालेली आहे. त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल, औषध निर्माता, ज्याला आपण फार्मासिस्ट म्हणतो. फार्मासिस्टमध्ये गट क मध्ये पहा SSC आणि फार्मसी कायद्यामध्ये तो विद्यापीठामधून पास होणं गरजेचं आहे आणि त्याचं नोंदणी असणं गरजेचं आहे. 1 जागा आहे. त्यानंतर वीज तंत्री, ज्याला आपण तारतंत्री वीज तंत्री आहे, इलेक्ट्रिशियन, त्याच्यासाठी जागा आहे. त्यानंतर कनिष्ठ तंत्रज्ञामध्ये 2 जागा असणार आहेत आणि अंधारखोरी सहाय्यक. ठीक आहे. यामध्ये पण जागा आहेत आणि डाटा एंट्री ऑपरेटर, यामध्ये टोटल 12 जागा आहेत. यामध्ये पदवीधर MSc टायपिंग 30-40 म्हणजे वर्ड पर मिनिट असणं गरजेचं आहे.
तर पहा अर्ज स्वीकारण्याची ही जे ठिकाण असणार आहे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालय अंबाजोगाई परिसरात प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूस कॅफेटेरिया कॅन्टीन या ठिकाणी अर्ज स्वीकारले जातील. यामध्ये पूर्ण जाहिरात ही आलेली नाही आहे, एवढी जाहिरात आहे. यामध्ये पहा हा नंबर आहे, हा जो नंबर दिला आहे या नंबरवर तुम्हाला संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता. हा संपर्क नंबर आहे, यामध्ये 2 नंबर दिलेले आहेत, त्यानुसार पूर्ण तुम्ही पाहू शकता. तुम्हाला हा नंबर पाहिजे असेल तर व्हिडिओ स्टॉप करा आणि हा नंबर तुम्ही घेऊन कॉल करून माहिती घेऊ शकता. अशा प्रकारचे हे पूर्ण व्हिडिओ आहे. परमनंट भरती ही येणारच आहे, ठीक आहे. तर जी संप चालू होता त्या संपामध्ये मीटिंगमध्ये असं ठरलं की परमनंट भरती काढण्यात येईल म्हणून. परमनंट भरती येजेपर्यंत जी गरज आहे कंत्राटी स्टाफची तोपर्यंत ही पदभरती करणार आहेत म्हणून असे यामध्ये दिलेलं आहे. खूप सारे जागा आहेत. तर हा PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन होऊन ही PDF घेऊ शकता. मित्रांनो,